ओम श्री सिद्धभैरवनो. बघा, विज्ञान आणि सायन्स, ध्वनी उर्फ प्रतिध्वनी. आपण जर चेंडू घेतला आणि तो जर एखाद्या भिंतीला मारला, तो कोणाकडे येतो? आपल्याकडे येतो. पूर्वी एक हत्यार होतं बुमरॅंग, ते जर आपण फेकून मारलं ते परत आपल्याकडे येतं. बघा, वेरूळ लेणीमध्ये गोल घुमट आहे, तिथं जर आपण गेलो ना, तर एक वेळा जर आपण बोललो तर त्या ध्वनी आपल्याला 7 वेळा येतात. तसं आपण जसं करू, बोलू, आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं तर नेमकं आपलं वाईट होतं. काय हा सिद्धांत प्रत्येकाच्या लक्षात नाही आहे. मी जर त्याचं वाईट म्हणलो ना, ते आपलं वाईट होतं. काय एक माणसानं काय केलं, दोघांनी देवाचं चिंतन केलं. म्हणून देवा, माझ्या शत्रू आहे, त्याचे माझा एक डोळा जाऊ दे. कारण त्यानं देवा काय मानत होतं, मी जे मागल त्याचं मला डबल होऊ दे ना. मग त्याचा एक डोळा जाऊ दे, त्याचे 2 डोळे गेले. डोळ्या घरापुढं 5 खाटा पडू दे, त्याचे 10 पडला. आणि मग याचे 2 गेले, कुठं पडला? खड्ड्यात पडला. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये काय सांगितलं आहे, स्वतः जगून दुसऱ्याला जगल ही संस्कृती. जगा आणि जगू द्या, हे आपण विसरून गेलो आहे. फक्त काय करतं, माझंच भरलं पाहिजे, माझंच चांगलं झालं पाहिजे. अरे त्याचंही चांगलं होऊ दे. म्हणून साधू संतांनी काय सांगितलं, सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. दररोज प्रार्थना आहे. काय वामनराव पै काय म्हणायचे, हे भगवंता सगळ्या जगाला सुखी ठेव, सगळ्यांचं कल्याण कर. ज्या वेळेला आपण सतत दुसऱ्याचं कल्याण करतो ना, म्हणतो ना, देव आपलं करतो. तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही ज्या वेळेला जेवायला बसाल हॉलमध्ये किंवा पंक्तीमध्ये, तर तुम्ही काय म्हणा त्या वाड्याला, त्याला वाढ. तो वाड्या काय करतो? त्याला नाही वाढत, तुम्हाला वाढतो. ज्या वेळेला आपण दुसऱ्याचं चांगलं चिंततो, तेव्हा भगवंत आपलं करतो. हा सिद्धांत आहे, हा आपण विसरून गेलेलो आहे. म्हणून सगळ्यांचं चांगलं हो आणि मग माझं चांगलं हो. तर आज आपण काय म्हणतो, त्याचं वाटोळं हो, त्याचं असं हो, शेवटी त्याचं वाटोळं झालेलं आहे. हे आजचा माणूस विसरून गेला आहे. हे ध्यानात धरा का आपण दुसऱ्याचं वाईट चितलं हो, आपलं वाईट आहे तर दुसऱ्याचं कल्याण करा. भगवंत तुमचं कल्याण करणार आहे. भगवंत तुमच्या हृदयात आहे. भगवंत तुमच्या आईबापात आहे. काय तर काय असतं, लोकांच्या लक्षात येत नाही. एक गाडीमध्ये आहे ना, एक माणूस बसला होता प्रवास करीत. त्या गाडीत मुलं पेपर विकतात, आपलं उदरनिर्वाह करतात. पेपर 1 रुपयाला पेपर. आता 1 रुपयाला पेपर तर त्यानं घेतला. पुढे गेल्यावर हसायला लागला. म्हण का हो? अहो म्हणतो पोरगा बावळट आहे, त्याला मी खोटा रुपया दिला. पुढे गेलो डबल हसायला लागला. का हो? अहो त्याला खोटा रुपया दिला, पण त्यानं मला कालचाच पेपर दिला. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला फसवला तेव्हा तुम्ही फसलेला असतात. हा सिद्धांत प्रत्येकानं ध्यानात धरा आणि याची आठवण ठेवा. हे पटलं तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.